नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्वोच्च न्यायालयावरती क्वेश्चन्स पाहणार आहोत। भाग 1 व 2 मध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी माहिती पाहिलेली आहे। माझे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, ज्यांनी कोणी भाग 1 व 2 पाहिलेले नाहीत त्यांनी पहिल्यांदा भाग 1 व 2 पाहून घ्यावं। त्याच्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी माहिती कव्हर केलेली आहे। ओके, आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन दिसल्यानंतर व्हिडिओ पॉज करा। क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतः द्या, डायरेक्ट आन्सर बघू नका। पहिल्यांदा तुम्ही आन्सर द्या, नोट करा आणि त्यानंतर मग चेक करा की तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही। ओके, आणि मग स्कोर कसा कन्सिडर करा की एका क्वेश्चनसाठी 1 मार्क, ओके, आणि 4 चुकल्यानंतर 1 मायनस, जसं आपल्या पेपरमध्ये असतं तसं। आणि मग तुमचा जो येणारा स्कोर असेल, 10 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, मग 10 पैकी तुम्हाला किती बरोबर येतात किती चूक येतात हा स्कोर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। ओके, चला तर मग आता आपण सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न पाहू। आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे नियमन कोणत्या कायद्यात आहे। ओके, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठीचं कलम कोणतं आपण पाहिलेलं, कलम 124(4), आणि त्याची आपण प्रोसिजर पण पाहिलेली। आणि त्या प्रोसिजरच्या वेळेला आपण पाहिलेलं की न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धतीचं नियमन कोणत्या कायद्यात आहे, तर तो कोणता कायदा होता, न्यायाधीश चौकशी कायदा 1968। ओके, इथं तुम्हाला ते इयर ॲक्युरेट माहीत पाहिजे। ओके, तर याचं उत्तर काय आहे, तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968। ओके, जजेस इन्क्वायरी ॲक्ट। ओके, आणि यामध्ये आपण प्रोसिजर पण पाहिलेली की प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभेच्या किती सदस्यांचे सहीचा प्रस्ताव लागतो, तर 100, आणि राज्यसभेच्या बाबतीत 50। ओके, त्यानंतर मग ते अध्यक्ष व सभापती त्याला स्वीकारू शकतात किंवा तो फेटाळू पण शकतात, हे पाहिलेलं। ओके, त्यानंतर मग जर स्वीकारला तर मग त्याच्यावरती एक 3 सदस्यांची चौकशी समिती असते। ओके, मग त्या 3 सदस्यीय चौकशी समितीमध्ये कोण असतं, मग त्याच्यानंतर ते ट्रायल कोर्टवर चालती प्रोसिजर। मग त्याच्यानंतर ती दोषी आढळले तर मग परत सभागृहामध्ये ते बहुमताने पारित व्हावं लागतं आणि मग त्याला पदावरून राष्ट्रपती दूर करतात। ही आपण प्रोसिजर पाहिलेली। ओके, हे पण जस्ट रिव्हिजनसाठी मी रिपीट केलं। पाहू आता आपण आपला दुसरा प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या न्यायाधीशांचा कार्यकाळ सर्वात जास्त व सर्वात कमी होता। म्हणजे याच्यामध्ये 2 क्वेश्चन कव्हर झालेले आहेत की सर्वात जास्त कार्यकाळ असणारे आणि सर्वात कमी असणारे। तर सर्वात जास्त वाले माहीत असतीलच तुम्हाला, कोण आहे तर YV चंद्रचूड। ओके, तर त्यांचं नाव काय, यशवंत विष्णू चंद्रचूड, आणि त्यांचा कार्यकाळ किती दिवसांचा होता, 2696, फेब्रुवारी 1978 ते जुलै 1985 पर्यंत ते न्यायाधीश म्हणून होते। ओके, मग आता तुम्हाला सर्वात कमी कोणाचा होता हे सुद्धा माहीत पाहिजे। तर सर्वात कमी कोणाचा होता, तर कमल सिंग यांचा फक्त 17 दिवसांचा कार्यकाळ होता। ओके, मग याचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3। हे असे क्वेश्चन आहेत की याच्यामध्ये तुम्हाला फिक्स आन्सर माहीत पाहिजे। ओके, तरच मग तुम्ही डायरेक्ट याचा आन्सर देऊ शकता। मग तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर कोण होते पहिले, HJ कानिया। ओके, मग तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की आत्ता सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, तर कोण आहेत, JS खेर। ते कितवे सरन्यायाधीश आहेत, तर 44वे सरन्यायाधीश आहेत। ओके, हे पण तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत कारण, आणि जे JS खेर आहेत ते पहिले शीख व्यक्ती आहेत की जे सरन्यायाधीश पदावरती आहेत। ओके, आणि JS खेर यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर ते पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, तसे उत्तराखंड उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। ओके, चला तर आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहू। हा प्रश्न आहे जोड्या लावासाठी। याच्यामध्ये एका बाजूला कलम दिलेले आहेत आणि या एका ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे कार्यार्थ न्यायाधीश, तदर्थ न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश आणि अभिलेख न्यायालय हे दिलेलं आहे। तर बघा, आपल्याला माहीतच आहे की कार्यार्थ न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयात कार्यार्थ न्यायाधीशसाठी कोणतं कलम आहे, तर कलम 126। तदर्थ न्यायाधीशसाठी आपण कोणतं पाहिलेलं, तर 127। निवृत्त न्यायाधीशास
128 आणि सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असते याच्यासाठी कलम काय होतं तर 129. आणि त्याचबरोबर आपण हे पण पाहिलेलं की उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतं. मित्रांनो भाग 1मध्ये आपण माझ्याकडून चूक झालेली होती की उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते, याचं कलम मी 225 तिथे बोललेलो आहे, तर ते 225 नाही आहे तर 215 आहे. ते 15 आणि 25मध्ये कन्फ्युजन झालं, सॉरी त्यासाठी. तर मग लक्षात ठेवा की उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय 215 आहे. ओके. तर बघा आता याचं उत्तर काय असणार. कार्यार्थासाठी 126. तर बघा अ साठी 4 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 व 2 मध्ये. तर बघा ब तदर्थ न्यायाधीश, तदर्थ न्यायाधीशसाठी काय आहे तर 127. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर येतोय. ओके. तर पुढचंही आपल्याला माहीत आहे, निवृत्त न्यायाधीशसाठी 128 आहे आणि अभिलेखसाठी 129. ओके. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. बघा तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार पुनर्स्थापित केला. तर मग याचं उत्तर काय आहे तर घटना दुरुस्ती 43 नुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे सर्वोच्च उच्च न्यायालयाचा तो पुनर्स्थापित केलेला आहे. ओके. तर आपण आता बाकीचे जे पर्यायामध्ये जी घटना दुरुस्ती आहेत 42, 44, 45 याविषयी पण थोडक्यात बघून घेऊ. ओके. तर बघा तुम्हाला माहीतच आहे 42वी घटना दुरुस्ती म्हणजेच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ओके. तर 42व्या घटना दुरुस्तीने काय काय झालेलं तर लोकसभा आणि विधानसभाचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष केलेला होता. ओके. आणखीन सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता या 3 नव्या शब्दांचा समावेश केलेला होता. ओके. त्यानंतर घटना दुरुस्त्या ह्या न्यायालयिक पुनर्विलोकन कक्षेच्या बाहेर ठेवलेल्या होत्या आणि न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे ते सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा संकोच केलेला होता त्यामध्ये. आणखीन नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग समाविष्ट केलेला होता. ओके. आणखीन घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जो होता तो 6 महिन्यावरून 1 वर्ष करण्यात आलेला होता. हे झालं घटना दुरुस्ती 42. ओके. आणखीन मग घटना दुरुस्ती 44 विषयी सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ परत 6 वरून 5 वर्ष करण्यात आलेला होता 44 मध्ये. परत मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केलेला होता. ओके. 44व्या घटना दुरुस्ती. आणखीन महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीविषयी जे अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव या शब्दाचा शब्द ॲड करण्यात आलेला होता. ओके. की जेणेकरून मग जसं इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती अंतर्गत अशांतता, त्यानुसार आता राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाणार नाही, तर त्यासाठी सशस्त्र उठाव याच्या अंतर्गत केली जाईल. ओके. तसंच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करताना कॅबिनेटची लेखी स्वरूपात शिफारस घेतल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. ओके. घटना दुरुस्ती 44 नुसार. ओके. मग आपल्याला आता मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पडलेला होता की कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये आहे. ओके. तर मग आता हे आपण आता इथे कव्हर झालेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करताना कॅबिनेट त्या ठिकाणी कॅबिनेटचा उल्लेख आहे की कॅबिनेटची लेखी शिफारस घेणं राष्ट्रपतींना बंधनकारक असतं. म्हणजे हे कॅबिनेट जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणीच्या रिलेटेड होतं, म्हणजेच 352 कलम की जे राष्ट्रीय आणीबाणीशी आहे. ओके. तर त्याचं उत्तर होतं 352. ओके. आणि 45वी जी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार काय लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभातील अनुसूचित जाती व जमाती तसेच अँग्लो इंडियन जे आहेत त्या समाजाला देण्यात आलेल्या आरक्षित जागांची मुदत पुढील 10 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली होती. ओके. हे होतं घटना दुरुस्ती 45. ओके. आणि मग न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार पुनर्स्थापित झाला तो घटना दुरुस्ती 43ने. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर यामध्ये बघा आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत आणि त्याच्यावरून खाली पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला मग ते ओळखायचं की बरोबर कोणते आहेत आणि चूक कोणते आहेत. ओके. तर पहिलं वाक्य बघा, आंध्र व तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश CV नागार्जुन रेड्डी यांना पदच्युत करण्यासाठी राज्यसभेत प्रस्ताव मांडला आहे. ओके. तर आपण पाहिलेलंच होतं लेक्चरमध्ये की राज्यसभेत त्यांच्यासाठी
प्रस्ताव मांडलेला आहे आणि ते आंध्र व तेलंगणा राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ओके. आणि दुसरं म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आणि दुसरं बघा काय आहे, ब, असा प्रस्ताव त्यांच्या विरुद्ध तिसऱ्यांदा मांडलेला आहे. तर त्यांच्याविरुद्ध तिसऱ्यांदा नाही तर हा दुसऱ्यांदा मांडलेला आहे. ओके. याच्या आधीही मांडलेला होता डिसेंबरमध्ये. ओके. तर तो 61 खासदारांनी मांडलेला होता, पण तो परत मग काही आमदारांनी म्हणजे जवळपास 19 आमदारांनी ते सह्या मागे घेतल्या, त्यामुळे मग तो कॅन्सल झालेला होता. ओके. आणि आत्ता जो मांडलेला आहे तो 54 सदस्यांनी सही करून मांडलेला आहे. आणि आपण पाहिलेलं होतं की पदावरून दूर करण्यासाठी किती राज्यसभेच्या बाबतीत सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव लागतो, तर 50. मग त्या 50पेक्षा जास्त आहे. लोकसभेच्या बाबतीत 100. ओके. तर बघा मग ह्याच्यामध्ये ब चूक आहे. ओके. आणि बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. बघा प्रश्न काय आहे, कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबीवर निकाल किमान किती न्यायाधीशांच्या पीठामार्फत दिला जातो. ओके. आपण पाहिलेलं आहे की कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. ओके. तर याच्यामध्ये किती न्यायाधीशांच्या पीठामार्फत तो सल्ला दिला जातो, तर याचं उत्तर आहे 5 न्यायाधीशांच्या पीठामार्फत दिला जातो. ओके. तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आता बघू आपण आपला पुढचा प्रश्न. बघा काय आहे, 2 विधाने दिलेली आहेत. याच्यामध्ये कलम 32 नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. ओके. आणि कलम 226 नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागता येते. ओके. तर लक्षात ठेवा की दोन्ही विधाने बरोबर आहेत. सर्वोच्च न्यायालयात मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठी कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 32. आणि उच्च न्यायालयात कलम 226. ओके. तर मग याचं उत्तर काय असणार आहे, तर अ व ब दोन्ही बरोबर. ओके. पुढचा प्रश्न बघू आता. तर बघा या क्वेश्चनमध्ये सुद्धा 2 विधाने दिलेली आहेत आणि मग ते बरोबर विधाने कोणती आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके. तर पहिलं विधान बघा, न्यायालयाच्या अवमानाची व्याख्या न्यायालयाचा अवमान कायदा 1971 मध्ये केलेली आहे. आणि ब विधान काय, तर न्यायालयाच्या अवमानाबद्दल 6 महिने साधी अटक किंवा 2000 रुपयापर्यंतचा दंड किंवा 6 महिने अटक व 2000 रुपयापर्यंतचा दंड दोन्ही असू शकते. ओके. आपण पाहिलेलं होतं की सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे कलम 129 नुसार. ओके. अभिलेख न्यायालय म्हणजे काय की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळे खटले चालतात, त्या खटल्यांचे निर्णय जे असतात ते सर्वोच्च न्यायालय जतन करून ठेवतं, जेणेकरून ते भविष्यामध्ये ॲज अ पुरावा म्हणून ते वापरलं जाईल, ॲज अ बेस म्हणून ते वापरलं जाईल. ओके. आणि त्या पुराव्यांचा, त्या अभिलेखांचा अवमान केला तर त्यासाठी शिक्षा असते आणि तो केलेला अवमान म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं ग्राह्य धरलं जातं. आणि त्याच्यासाठी शिक्षा आहे, ती शिक्षा आहे 6 महिने साधी अटक किंवा 2000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही. ओके. म्हणजेच हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत. ओके. त्याचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. ओके. हे बघा की अभिलेख न्यायालयाचा जो अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्या अंडरमध्ये येतं कलम 129 नुसार जे आहे त्याच्यानुसार. मग त्याच्यामध्ये न्यायालयाचा अवमान कायदा 1971ची तरतूद आहे. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेविषयी कोणती विधाने अचूक नाहीत. अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाहीत. बघा पहिलं काय आहे, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सलग किमान 5 वर्षे अनुभव असावा. ओके. तर हे बरोबर आहे. ब बघा, उच्च न्यायालयात वकील म्हणून सलग किमान 10 वर्षे अनुभव असावा. हे सुद्धा करेक्ट आहे. त्यांची वयाची किमान 35 वर्षे पूर्ण असावीत. तर हे चूक आहे, कारण घटनेमध्ये असं किमान वयाची अट सांगितलेली नाही आहे. ओके. त्यांचा पदावधी वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असू शकतं, म्हणजे ते पदावर वयाच्या 65 वर्षापर्यंत राहू शकतात असं आहे. ओके. आणि ड काय, तर राष्ट्रपतींच्या मते ती निष्णांत कायदेपंडित असं, हेही बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर चूक वाक्य ह्याच्यापैकी कोणतं आहे, तर क. ओके. त्यांची वयाची किमान 35 वर्षे पूर्ण असावीत, वयाची अट नाही आहे. ओके. हे आपण लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे.
ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. बघा काय सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या व बरोबर विधाने कोणती ओळखा. हे पाहिलेलंच आहे आपण. लोकसभेच्या बाबतीत किमान 100 सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव आवश्यक असतो, बरोबर आहे. बघा, राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांच्या सहीचा प्रस्ताव आवश्यक असतो, बरोबर आहे. पण अध्यक्ष किंवा सभापतींना असा प्रस्ताव स्वीकारावाच लागतो, असं काही नाही आहे, ते फेटाळू पण शकतात. ओके, म्हणजे चूक आहे ते. आणि बघा, कलम 124(4) नुसार त्यांना पदावरून दूर करता येते. आपण पाहिलेलं आहे की, आणि CV नागार्जुन रेड्डींचं सुद्धा आपण इथं पाहिलेलं होतं, म्हणजे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त चुकीचं आहे आणि ब ड बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. असेच आपण एक एक टॉपिक कवर करत जाऊ. ओके, भेटू आता पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.